काल महाराष्ट्राची जी यादी जाहीर झाली त्या अनुषंगाने आपले 5 प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत माहिती देण्यासाठी आणि त्या परिसराचं विश्लेषण करण्यासाठी। मुंबईतनं गणेश ठाकूर, पुण्यामधनं मंदार गोंजारी, नाशिकमधनं मुकुल कुलकर्णी माहिती देतील, नागपूरमधनं रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत, तर संभाजीनगरमधनं कृष्णा केंडे। सगळ्यात आधी आपण मुंबईत जातोय। गणेश, मुंबईमध्ये 2 नावं जाहीर झाली आणि दोनही उमेदवार नवे उमेदवार आहेत। उरलेल्या 4 जागांसंदर्भात महायुतीची किंवा भाजपची भूमिका नेमकी काय असल्याचं कळतंय? भाजपची स्ट्रॅटेजी स्पष्ट आहे की विनिबिलिटी हाच क्रायटेरिया असू शकतो उमेदवारीसाठी आणि म्हणूनच 20 जागांमधील 6 जागा बदलल्या आहेत। त्यापैकी 2 तर घरीच गेल्या आहेत। गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर तिथं नवीन उमेदवार दिला गेला आहे। मात्र 2 जागा प्रामुख्याने मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि भाजपचं एक आपण म्हणू शकतो आजच्या घडीला एक स्ट्रॉंग होल्ड आहे। या मुंबईमध्ये ज्या 6 लोकसभा सीट्स आहेत त्यापैकी 3 भाजपकडे आहेत आणि 3 घटक पक्षांकडे किंवा शिवसेनेकडे 2019 ला होती। आता काय होणार हे माहीत नाही। 5-1चा फॉर्म्युला समोर येतोय। मात्र भाजपनं या पहिल्या महाराष्ट्राच्या यादीमध्येच 2 नावं बदलली आहेत। तेही मोठी नावं आहेत। गोपाळ शेट्टी एक वेटरन लीडर आहेत, त्यासोबतच मनोज कोटक जे नगरसेवकांपासून ते खासदारचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचे कॉन्फिडंट राहिलेले आहेत। मात्र आजच्या घडीला त्यांना उमेदवारी दिली गेली नाही, कारण सर्वेच असं सांगितलं की यांना जर उमेदवारी दिली शक्यता आहे की यांचं निवडून येणं कठीण आहे आणि म्हणूनच 2 अशी नावं दिली गेली। मिहीर कोटेच्या जे त्या भागात राहतात, गुजराती चेहरा आहे आणि या भागामध्ये प्रामुख्यानं गुजराती स्ट्रॉंग होल्ड असलेला आहे भाग आहे। दक्षिणेतले लोक तिकडे खूप राहतात, म्हणून मिहीर कोटेचा हा एक पॉझिटिव्ह कॅन्डिडेट असू शकतो। आमदार आहेत, त्यांचं कामही त्या भागामध्ये होतं, यासाठी ते केलं गेलं। आणि पियुष गोयल यांना लोकसभेत पाठवण्याची एंट्री पाहिजे होती आणि भाजपचं स्ट्रॉंग होल्ड उत्तर मुंबई आहे, ही सीट आहे आणि म्हणूनच एक सेफ सीट पियुष गोयलांना मिळावी, ज्यांचं निवडून येणं जवळपास निश्चित असेल। ही सीट मुंबईतली फक्त उत्तर मुंबईतली होती आणि म्हणून त्यांना ती जागा ऑफर केली गेली, कारण पियुष गोयल हे भाजपच्या थिंक टँकपैकी एक आहेत। कोर लिडरशिपमधला एक मोठा चेहरा आहे। अर्थात आणि ते राज्यसभेचे सध्याचे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांचा जेव्हा निवडणुकीसाठी विचार झाला तेव्हा सेफ मतदारसंघ मुंबईतला हा भाजपने त्यांच्यासाठी निश्चित केलेला आहे। त्यामुळे आणखी कोणतं धक्कातंत्र या निवडणुकीमध्ये भाजप अवलंबतं विद्यमान खासदारांच्या बाबतीत हे बघावं लागेल। गणेश, तू राहा आपल्यासोबत। पुण्यात आपण जातोय मंदारकडे। मंदार, मुरलीधर मोहोळांना तिकीट जाहीर झालंय, लोकसभेची संधी मिळतेय, पण त्यांच्या नावाच्या घोषणेनंतर पुणे लोकसभेची गणितं इतर पक्षांसाठी कशी बदलू शकतात, काय असू शकतात अन्य उमेदवार इतर पक्षातले? भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये पुणे, माढा आणि सांगली या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं अकाली निधन झाल्यानंतर जी नेतृत्वाची पोकळी पुण्यामध्ये भाजपला जाणवते ती मुरलीधर मोहोळांच्या रूपाने भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर राहिलेत, भाजपचे सरचिटणीस आहेत आणि मराठा समाजातून येतात। या सगळ्या बाबी त्यांच्या पथ्यावरती पडल्यात। खरं तर पुण्यामध्ये लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी जगदीश मुळीक जे माजी आमदार आणि पुण्याचे भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत ते देखील तेवढेच आग्रही होते, प्रयत्नशील होते। सुनील देवधरांचं नाव देखील देवधरांनी चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला होता। मात्र मुरलीधर मोहोळ जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत त्यांना भाजपनी लोकसभेची उमेदवारी दिली आहे। अर्थात त्यांच्यासमोर आव्हान असण्याची शक्यता आहे ते भाजपचे कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं। त्यामुळं पुण्यातील यावेळची निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे। अतिशय काटेची टक्कर ज्याला आपण म्हणतो ती पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर जर माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर रणजितसिंग निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे। खरं तर गेल्या काही काळापासून रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधामध्ये भाजपच्या अंतर्गतच नाराजीचे सूर उमटत होते। हे सूर प्रामुख्याने अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याकडून होते। मागील वेळी रणजितसिंह मोहिते पाटील निवडून आले, ज्यामध्ये
मोहिते पाटील घराण्याचा मोठा वाटा होता. मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य रणजित सिंहांना अकलूज माळशिरस या भागातून मिळून दिलं होतं. मात्र यावेळी मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक होते, दिल्लीपर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे मोहिते पाटील काय करणार हे रणजित सिंहांच्या पुढच्या वाटचाली बरोबर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.